कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्या स्लॅबच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे शनिवार. माझा कालचा ब्लॉग आहे थोडा लेट चालला आहे, मागे पुढे होईलच. तर आज शनिवार म्हटलं तर ना, आज योगिनीला आहे सुट्ट्या. आजपासून योगिनी फायनली घरात राहणार आणि आमची ही TV आहे ना, ती 24 तास चालू राहणार. कारण एक वेळ मी नेत्राला कंट्रोलमध्ये ठेवू शकते की तू TV नको बघू, काम कर. पण योगिनीला नाही, योगिनीला बोरिंग आहे आणि तिला TV नाही दिली ना, ती काय नाही तर काय उत्यापत्या करते. नाश्ता बिष्टा झाला आणि नेत्रा मॅडमचा नाश्ता काय? नेत्रा आज नाश्त्याला दाखव. संपला उपमा बनवलेला मिनी. उपमा बनवलाय तो तिला जरा सुद्धा आवडत नाही आणि त्याच्यात मिनी शेंगदाणे, वाटाणे, गाजर हे सर्व टाकलंय. तर तिला अजून ह्या उपम्यामध्ये जरा पण तिला असं वाटतं की नाही खायला पाहिजे. तर सकाळचा नाश्ता उपमा, कांदा पोहे, थालीपीठ, डोसा, इडली हे खाणं गरजेचं आहे. पण हे कदाचित मी कधीतरी, आज मला उपमा बनवायचं मन करत होता म्हणून मी आज उपमा बनवलाय. मी माझ्याला आता कोथिंबीर साफ करून घेते. आज मेथीची भाजी करणार आहे. ही बघा, आज मेथीची भाजी आहे. तोपर्यंत मी कोथिंबीर साफ करून घेते. आणि आज माझ्या मिस्टरांची खास करून मॅच आहे खाली. त्यांचा म्हणजे जीव आहे मॅच म्हटलं तर. गेल्या टायमाला मॅच केलेली होती तर त्यांची टीममधून ते होते ना, ती टीम जिंकलेली होती आणि भारी वाटत होतं. तेव्हा मी व्हिडिओ नाही केलेला होता आणि तसं पण मी जायच नाही खाली त्यांची मॅचचं मला जरासुद्धा काय समजत नाही. कुठली बॉल, कुठला बॅट, कोणाला लागलं, काय केलं, काही मला समजत नाही. तर बोले मॅचमध्ये मी जास्ती हे नाही करत. मग माझे मिस्टर आणि माझे 2 पोरीले मन लावून मॅचमध्ये घुसतात. तिची भाजी केली. आवडते नेत्रा? योगिनी तुला काय? जेवून घेते. वाजले 3:30. खूप लेट झालंय आणि आम्ही कसं नाश्ता लेट होतो तर जेवण पण लेट होतो आमचा. तर चला, जेवण झाल्यावर थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर मग आता साफसफाई करायला लागले. तशीच मी बोललेली तर शनिवारी मी घरात झाडून घेते. तर घर तर झाडून घेतलं आहे, एवढं काही धूळ नाही बसलेली. तरी पण मी हलक्या हाताने झाडून घेतला. आता मी पंखा झाडून घेणार आहे, तो पण झाडून घेणार आहे. आणि मग खराब कपडा आहे माझ्याकडे, त्याचे मी मात्र पुसून घेणार आहे. आणि योगिनी मॅडम झोपली आहे, तिला आलाय ताप. आता काय माहिती, डान्स क्लासला पण नाही जाणार वाटतं ती. तसं बाकीची कामं करूया. या
चला मिस्टर चालले आता मॅच खेळायला. मी तसं तुम्हाला बोललेली होती संध्याकाळी त्यांची मॅच चालू होणार आहे. आता यांना अशी छानपैकी बॉडी घेतली आहे आणि पॅन्ट 500 रुपये देऊन. काय हो मिस्टर, जेवण बिवण कुठे आहे तुमचा? मॅचमध्येच आहे. आणि नेत्रा मॅडमचे नखरे बघा. काय आणलं ग हे? कॅनव्हास. आता इथे खाल्लं तिथे कोण पुसून घेणार? मी नाही पुसणार इथेच मस्त कलर बिलर. तर चला मिस्टर तर चालले, अजून मॅच चालू व्हायला टाईम आहे, पण ते थोडे त्यांच्या कामासाठी म्हणून बाहेर चालले आणि मग ते काम झाल्यानंतर मग मॅच खेळायला जाते. नाही नेत्रा काय करते? ड्रॉइंग. टाइमपास ना नेत्रा? ड्रॉइंग. आज पप्पाकडनं तिने 100 रुपये घेऊन हे काय का आणलं ते दाखव. करणार असं होईल बघा. ही ड्रॉइंग करते, तिला डोकं दुखते आणि ताप आले, पण तरी पण ती करते है ना योगिनी? नको करू तरी करते. तर चला आता आम्ही तिघंच आहे जेवायचे. आता वाजले 9:30 वाजले आणि आता जेवू 10 वाजेपर्यंत. काय दोघींना पण भूक नाही आणि मला पण एवढं भूक नाही, तर आम्ही थोड्या वेळाने जेवू. आणि खरं ते सर्व कामं आवरून झाले. मिस्टर इथे खाली मॅच खेळतात आहे. जमलं तर त्यांचं मी व्हिडिओ करणार आहे. जमलं तर, कारण खिडकीतनं व्हिडिओ करायचं आलं तर ठीक आहे, नाही तर नाही करणार. तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाय बाय, गुड नाईट. समर्थ महाजन बाईट वगैरे आम्ही नंतर देऊ.